नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अँड रिझनिंग विथ हर्षद. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न कसे सोप्या पद्धतीने आणि काही शॉर्ट ट्रिक्सच्या आधारे सॉल्व्ह करू शकतो यावर चर्चा करतो. आपली नवीन सिरीज सुरू केलेली आहे की ज्यामध्ये आपण 2017, 18, 19 मध्ये ज्या काही मुख्य परीक्षेला मुख्य परीक्षा झाल्यात ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या, तर त्यातील मुख्य परीक्षांमध्ये जे जे प्रश्न आपल्याला विचारले होते तर त्याचं एक डिटेलमध्ये विश्लेषण आपण या ठिकाणी घेत आहोत. आजचा जो पेपर आहे आपला तर तो आहे लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2018, म्हणजेच आपण त्याला क्लर्क किंवा टायपिस्ट म्हणतो ना, तर त्याची मुख्य परीक्षा 2018चा आज आपण या ठिकाणी पेपर भरणार आहोत. हा आपला पार्ट 1 असणार आहे बरं काय, कारण एकूण 30 ते 35 प्रश्न या पेपरमध्ये विचारले गेले होते. त्यामधले आपण 15 प्रश्न या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत आणि उरलेले पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. सोबतच हा माझा टेलिग्रामचा चॅनल आहे बघा, सीसॅट हर्षद या नावाचा. यावर तुम्हाला नवनवीन अपडेटेड मटेरियल आणि सोबतच आपल्या स्पर्धा परीक्षांबद्दलची इतर काही माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत जाईल. चालेल, तर हा चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा की जेणेकरून तुम्हाला आपल्या स्टडी मटेरियलचा देखील फायदा होईल. वेळ न घालवता आपण सुरू करूया. त्याच्या आधी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच सबस्क्राईब करा. चालेल, बघूया आजचा पहिला प्रश्न. दिलेल्या मालिकेतील योग्य पर्याय निवडून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य कोणता नंबर येईल हे आपल्याला शोधायचं आहे. काय काय दिले बघा आपल्याला: 6, 13, 25, 51 आणि 101. बरोबर. यामध्ये बघा, ही जी पुढची संख्या आहे ती आधीच्या साधारण दुप्पटीच्या आसपास दिसते का आपल्याला बघा. म्हणजे 6ची दुप्पट केली तर 12, 13ची दुप्पट केली तर 26, 25ची दुप्पट केली तर 50, 50ची दुप्पट केली तर 100. म्हणजे हे दुप्पटीच्या साधारण आसपास दिसते का आपल्याला. तर तोच आपल्याला डिफरन्स या ठिकाणी शोधून काढायचा आहे. या ठिकाणी लॉजिक कसं लागते बघा. पहिला नंबर गुणिले 2 अधिक 1, हे काय होणार? 6 दुने 12, 12 अधिक 1 बरोबर 13, जो की आहे आपला पुढचा नंबर. पुढे काय करायचं? गुणिले 2च करायचं, पण यावेळी वजा 1 करायचं. म्हणजे 13 गुणिले 2 वजा 1, 13 दुनी 26, 26 वजा 1 बरोबर 25, जे की पुढचा नंबर आहे. हे अल्टरनेटली असंच प्लस मायनस करत पुढे जायचं, आपल्याला उत्तर मिळून जातं. 101 नंतरचा नंबर. या ठिकाणी बघा पुढं 25 गुणिले 2 अधिक 1, 25 दोन्ही 50 अधिक 1 बरोबर हे झालं 51. पुढे 51 गुणिले 2 वजा 1, 51 गुणिले 2 102 वजा 1 बरोबर 101 आलं. या ठिकाणी आता काय करायला लागेल? 101 गुणिले 2 प्लस 1 बरोबर 101 गुणिले 2 प्लस 1. 101 गुणिले 2 हे किती होणार? 202 वजा 1 बरोबर अधिक 1 बरोबर हे होणार 203. याचा अर्थ ही जी पुढची संख्या असणार आहे ना, तर ती असणार आहे 203. आलं लक्षात? या प्रश्नांमध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. जर आपल्याला 1 मिनिटाच्या आत जर याचं लॉजिक क्लिक झालं नाही तर तो प्रश्न तिथे सोडायचा आणि पुढे जायचं, वेळ घालवत बसायचं नाही. आलं लक्षात? अशा प्रश्नांना कसं आहे ना, यासाठी भरपूर पॉसिबिलिटीज बनत असतात. त्यामुळे अशा प्रश्नांची भरपूर प्रॅक्टिस तुमची असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते क्लिक होऊ शकतं ते लॉजिक. त्यासाठी या आपल्या विषयाला खूप प्रॅक्टिस करणं का गरजेचं आहे? या गोष्टींसाठी. जर तुम्हाला वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज कळाल्या तर तुम्ही त्या पद्धतीने ते लॉजिक अप्लाय करून तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात? वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. ही जरा मराठी टायपिंग थोडी इथं आमची गणलेली आहे, त्यामुळे तुम्हाला मी प्रश्न काय सांगितलाय ते सांगतो. एका नदीवर एक पूल आहे बरं काय. समजा ही अशी नदी आहे आणि याच्यावर हा असा एक पूल आहे. तो पूल पार करायचा आहे, पण कसा? एका वेळी 2च व्यक्ती जाऊ शकतात. जास्तीत जास्त 2 पेक्षा जास्त व्यक्ती जाऊ शकत नाहीत. 4 लोक आहेत या ठिकाणी. अ, ब, क आणि ड. यांचा स्पीड किती दिलाय? तर 2 किलोमीटर प्रति तास, 4 किलोमीटर प्रति तास, 5 किलोमीटर प्रति तास आणि 6 किलोमीटर प्रति तास. काय करायचं आहे? रात्रीच्या वेळी दोघांनी क्रॉस करायचा आहे, पण सोबत हातात कंदील घेऊन जायचं आहे. आलं लक्षात? आणि दुसरी कंडिशन काय सांगितलं त्यांनी, म्हणजे एका वेळी दोघांनी जायचं आणि जास्तीत जास्त दोघांनी, कमीत कमी काय एकाने जरी आलं तरी चालतंय, पण जास्तीत जास्त दोघांनी जायचं. आणि कसं जायचं? 2 व्यक्तीने जाताना ज्याचा कमी स्पीड आहे किंवा जो सगळ्यात कमी गतीने चालतो तर त्या कमी गतीने चालत जायचं आहे. बरोबर. तर असं करताना ते 4 जण कमीत कमी किती वेळात तो ब्रिज पार करतील हे आपल्याला विचारलेलं आहे. आलं लक्षात? बघा या ठिकाणी आता
या ठिकाणाहून इथं जायचं परत दोघा व्यक्तींनी आणि सगळ्यात जास्त स्पीड असलेल्या व्यक्तीने पुन्हा मागायचं, पुन्हा एका माणसाला न्यायचं, पुन्हा मागायचं आणि पुन्हा जायचं. हे अशी गती करायची आहे, म्हणजे अशा फेऱ्या त्यांना करायच्या आहेत. तर कसं कसं होतंय बघा. सर्वात जास्त स्पीडवाला कोण आहे तर तो आहे ड, की जो हा पूल 6 मिनिटात पार करतो. आणि सगळ्यात कमीवाला कोण आहे तर तो आहे अ, तो 2 मिनिटात 2 मिनिटात नाही, ड जो आहे ना तर त्याचा स्पीड आहे 6, म्हणजे तो एका तासात 6 किलोमीटर चालतो. आणि अ जो आहे तो सगळ्यात कमी स्पीडचा आहे, म्हणजे तो एका तासात 2 किलोमीटर चालतो. या ठिकाणी बघा, सगळ्यात आधी अ आणि ड जर गेले, अ आणि ड जर गेले तर त्यांचं स्पीड किती असणार जाण्याचा, तर त्यांचा स्पीड असणार जाण्याचा 2. कारण आता ही स्पीड म्हणण्यापेक्षा आपण ह्यांचा वेळ समजूया. आलं लक्षात. स्पीड असं दिलेलं आहे 2, 4, 5 आणि 6. म्हणजे जाताना ते 2 किलोमीटर प्रति तासच्या गतीने जाणार, कारण सगळ्यात कमी ज्याची गती असते त्यानेच तो त्या स्पीडने ते जायचं असं आपल्याला ते सांगितले बघा. जोडीने हळूवार व्यक्तीने एकत्र चालायचे, ओलांडल्यानंतर पुन्हा प्रत्येक वेळी तो परत यायचा. आणि काय म्हटलंय, सोबत हळू जो जात आहे ना 2 व्यक्तींपैकी, तर त्या हळू माणसाच्या स्पीडने ते जायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा जाताना अ आणि ड गेले तर ते 2 या स्पीडनं जातील, पण परत येताना ड एकटाच येणार अला तिकडे सोडून. त्यामुळे परत येताना ड चा स्पीड किती होणार तर तो होणार 6. पुन्हा कोण कोण जाणार तर पुन्हा ब आणि ड जाणार. यांचा स्पीड किती असणार आहे, ब च्या स्पीड एवढा, म्हणजे 4 एवढा. आलं का नाही लक्षात. तर सुरुवातीला जर दोघं जण एकत्र जात असतील तर ज्याची कमी गती आहे त्याच्या स्पीडनं जावं लागेल, बरोबर. आता इथून पुन्हा ड परत येणार वापस 6च्या स्पीडनं. पुन्हा वापस जाताना कोण कोण जाणार तर पुन्हा जाताना जाणार क आणि ड. ते किती गतीने जाणार तर ते गतीने जाणार 5. म्हणजे त्यांना लागणारा वेळ हा अशा पद्धतीने आपण केला की या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला कमीत कमी एवढा वेळ लागू शकतो हे आपण सांगू शकतो. आलं लक्षात. म्हणजे 2, 4, 5 आणि 6 यांची जर आपण गती एकत्र केली किंवा अशा पद्धतीने स्पीड केला, बघा ना तुम्ही, अ आणि ड पहिल्यांदा 2च्या स्पीडनं जाणार, मग पुन्हा ड वापस येणार 6च्या स्पीडनं, मग पुन्हा ब आणि ड जाणार, मग पुन्हा ड येणार, पुन्हा क आणि ड जाणार. आता परत ड कशाला येत बसतोय, सगळेजण त्या बाजूलाच पोहोचले ना. त्यामुळं या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला मिळतो किमान वेळ दर्शवणारा पर्याय. 6 + 4 10, 10 + 2 12, 12 आणि 6 18, 18 आणि 5 23. म्हणजे या आपल्या प्रश्नाचं उत्तर होऊन जातं 23. याचा अर्थ ऑप्शन नंबर 1. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहू शकता. आपल्याला या गोष्टींबद्दल मी व्यवस्थित क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आलं लक्षात. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला नातेसंबंधांवर दिलेला आहे. माहिती काय सांगितलेली आहे, ABCDEF हे संयुक्त कुटुंब आहे, त्याच्याबद्दल माहितीचा अभ्यास करा आणि त्यावर तार्किकदृष्ट्या योग्य कुठला निष्कर्ष आहे ते आपण शोधायचं आहे. माहिती काय दिली बघा, पुरुषांची आणि महिलांची संख्या बरोबरीची आहे, म्हणजे पुरुष जेवढे आहेत तेवढ्याच महिला आहेत. आता किती आहेत बघा, यामध्ये 1 2 3 4 5 6 6 लोकांचे कुटुंब आहे, म्हणजे 3 पुरुष आहेत 3 महिला आहेत. ए आणि ई एफ चे पुत्र आहेत, म्हणजे मुलं आहेत. एफ बद्दल आपल्याला आता तरी काही कळत नाही, त्यामुळे एफ ची 2 मुलं कोण कोण झाली तर ते झाले ए आणि ई. पुत्र आहेत म्हटल्यावर ती मुलं असणार, म्हणजे पुरुष असणार. याला आपण चौकोनाने दर्शवतो ए आणि ई ला, म्हणजे ही 2 मुलं झाली. उरला फक्त आता एकच पुरुष यायला पाहिजे, कारण एकूण 3 पुरुष आहेत त्यामध्ये. डी आईला 2 मुलं आहेत, म्हणजे डी जी आहे ना तर ती महिला झाली आणि तिला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. म्हणजे इथं वेगळं लिहून घेऊया, डी झाली महिला आणि तिला 2 मुलं आहेत, त्यातली एक मुलगी आहे, म्हणजे चौकोन सर्कल, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. ते कोण आहेत आपल्याला अजून कळालेलं नाही आहे. पुढे बघा, बी ए चा मुलगा आहे. बी जो आहे ना तो ए चा मुलगा आहे. आता हा बी आहे ना, ए आहे ना, हा बी ए चा मुलगा आहे. म्हणजे ए इथे त्याच्या खाली येणार कोण तर येणार बी, आणि बी मुलगा आहे त्यामुळे तो होणार पुरुष, बरोबर. सध्या कुटुंबात एकच जोडपं आहे. आता या ठिकाणी बघा तुम्ही, जर आपल्याला 6 व्यक्तींचं आपल्याला नातं दाखवायचं असेल, 6 व्यक्तींचं कुटुंब दाखवायचं असेल
आणि त्यामध्ये एकच लग्नाचं जोडपं आहे असं म्हटलं असं सांगितलं आपल्याला. तर या ठिकाणी बघा हे एफ आणि डी नवरा बायको होऊ शकतात, पण आपल्याला माहिती काय दिलेली आहे, ए आणि ई एफ ची मुलं आहेत आणि डी ला काय सांगितलंय, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यामुळे एफ आणि डी तर नवरा बायको असू शकणार नाहीत. उरतात फक्त एकच जोडी की जी आहे ए चा मुलगा बी आहे आणि डी ला देखील मुलं आहेत. ईच्या मुलांबद्दल आपल्याला माहित नाही. त्यामुळे जर आपण या डी ला ए ची पत्नी दाखवलं, बघा इथं ए आणि डी पती पत्नी झाले, तर यांची पण बघा एक मुलगी होऊ शकते आणि एक मुलगा, सॉरी ते मी दाखवायला चुकलं, एक मुलगी होणार आणि एक मुलगा होणार. जर आपण डी ला ए ची पत्नी दाखवलं तर, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ही डी या ठिकाणी येणार आणि डी ला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, म्हणजे बी तर झाला तिचा मुलगा ऑलरेडी आणि इथे फक्त एक मुलगी उरते. आता बघा या ठिकाणी आता माहिती आपण पूर्ण शफल करून टाकून या ठिकाणी व्यवस्थित बसून टाकूया. डी ला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. आता बघा ए बी डी ई एफ म्हणजे या सहा पैकी कोण उरलंय, तर ते उरले सी, म्हणजे सी होणार यांची मुलगी, बरोबर. ए ला एक मुलगा आहे तो आहे बी, डी ला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, म्हणजे डी ची मुलगी कोण झाली सी आणि डी चा मुलगा कोण झाला बी. पुढे काय सांगितलं आपल्याला, या कुटुंबामध्ये पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या एक समान आहे, म्हणजे जर 3 पुरुष असतील तर 3 महिला असणार. आता ए ई आणि बी हे जर पुरुष असतील तर उरलेले 3 बायका असणार किंवा स्त्रिया असणार, म्हणजे डी सी आणि ही उरलेली एफ जी आहे ना, ही एफ होणार स्त्री आणि ही एफ होते ए आणि ई ची आई आणि डी ची सासूबाई. आलं लक्षात. तर या सगळ्या कंडिशन आपल्या इथे सॅटिस्फाय झाल्या. या इन्फॉर्मेशनची आता आपल्याला काही गरज नाही. अशा पद्धतीने आपली ही डायग्राम बनलेली आहे फॅमिली ट्री. सी आणि बी हे भाऊ बहीण होणार, ए आणि ई भाऊ भाऊ होणार. आलं लक्षात. बघा आता पर्याय काय काय दिलेत आपल्याला, ए बी सी या सर्व स्त्रिया आहेत, पण या ठिकाणी बघा सी डी आणि एफ स्त्रिया आहेत, त्यामुळे पहिला ऑप्शन आपल्या इथे कॅन्सल झाला. पुढे डी ए ची पत्नी आहे, बघा ही डी ए ची पत्नी हे आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे रिलेशन, त्यामुळे दुसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर ठरतो. तिसरा बघा डी ला 2 मुले आहेत नाही, पण या ठिकाणी डी ला बघा एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे की जे आपल्याला इथे तिसऱ्या नंबरच्या स्टेटमेंटमध्ये दिले, त्यामुळे तिसरा ऑप्शन इथे कॅन्सल झाला. चौथं डी एफ ची मुलगी आहे, डी बघा मुलगी होत नाही या ठिकाणी सून होते, कारण एफ जी आहे ती डी ची सासूबाई होत्या, डी च्या नवऱ्याची आई, ती मुलगी होत नाही, त्यामुळे चौथा देखील ऑप्शन इथे कॅन्सल ठरतो. ऑप्शन नंबर 2 डी ए ची पत्नी हा आपला पर्याय या ठिकाणी बरोबर ठरतो. आलं लक्षात. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, हा थोडा तुम्हाला ट्रिकी वाटू शकतो, पण कसं सॉल्व्ह करायचं बघा. यासाठी एक कन्सेप्ट आहे, मी कन्सेप्टच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगून देईन. एका विशिष्ट वर्षात जानेवारी महिन्यात 5 शुक्रवार समाविष्ट आहेत, तर कोणते असत्य विधान आहे ते शोधायचं आहे. 5 शुक्रवार आले म्हणजे तो 31 तारखेचा आणि जानेवारी महिना आहे म्हणजे तो 31 दिवसांचा महिना आला. इथे लिहून घेऊया बघा आपण, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतो कशा कशा गोष्टी बनतात. आता 5 शुक्रवार आहेत म्हटल्यावर शुक्रवारपासून आपण सुरुवात करून बघूया. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 आणि 31. हा झाला आपला जानेवारीचा महिना. मी तुम्हाला कॅलेंडर्स काढून दाखवलं. परीक्षेमध्ये असं करत बसायचं नाही. याच्यासाठी आपण कसं सोप्या पद्धतीने किंवा शॉर्ट ट्रिक काय किंवा याच्या काही कन्सेप्ट असतात तर त्या आपण कन्सेप्टच्या लेक्चरमध्ये बघून घ्या. आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी सांगतो. आता बघा, जर एका जानेवारी महिन्यात 5 शुक्रवार असले, या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 शुक्रवार आले, तर असत्य विधान म्हणजे कुठलं घडू शकत नाही ते आपल्याला शोधायचं आहे. या महिन्यातील पहिला शुक्रवार निश्चितपणे 4 तारखेपूर्वी आलाय. 4 तारीख कधी आल्या बघा, ते सोमवार. सोमवारच्या आधी पहिला शुक्रवार आलाय 4 तारखेच्या आधी, म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे.
पुढे या महिन्यात 5 रविवार असू शकतात. हे रविवार बघा 1 2 3 4 5 5 रविवार आले, त्यामुळे दुसरं देखील वाक्य बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला असत्य शोधायचं आहे. 31 जानेवारीला सोमवार असण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी बघा, जर 31 तारखेला आपण सोमवार घेतला म्हणजे 31 तारीख आपण इथं लिहिली तर प्रत्येक एक दिवस पुढे जाणार, म्हणजे हा शुक्रवार बनणार शनिवारचा 1 तारीख. आलं का लक्षात? कारण एक दिवस पुढे जात आहेत ना ते. त्यामुळे जर 31 जानेवारीला सोमवार येत असेल तर पहिला शुक्रवार हा शनिवारी येणार किंवा पहिली तारीख ही शनिवार येणार. त्यामुळे 5 शुक्रवारची कंडिशन आपली कॅन्सल होऊन जाते. बघा इथे 1 तारीख आली ना तर इथे काय करणार? इथे येणार 7, इथे येणार 14, इथे येणार 21 आणि इथे येणार 28. जर असं झालं तर शुक्रवार फक्त 4च येतात की जी आपली कंडिशन नाही. त्यामुळे 31 जानेवारीला सोमवार असणं ही शक्यता या ठिकाणी कॅन्सल होते. म्हणजे हे विधान आपलं असत्य ठरतं. हे चुकीचं. चौथं बघा, हे शक्य आहे की 1 जानेवारीला बुधवार असू शकतो. आता उलट करायचं, 2-2 दिवस पुढे ढकलायचे. म्हणजे जर इथे 1 तारीख घेतली आणि इथे 2 तारीख घेतली तर इथे येणार 3 आणि हा 31 देखील इथे जाणार. म्हणजे इथे आलं 31, इथे आलं 30 आणि इथे आलं 29. बरोबर आहे की नाही? या कंडिशनमध्ये देखील म्हणजे 1 जानेवारीला जरी बुधवार आला तरी या ठिकाणी हे 5 शुक्रवार बनतच आहेत ना. शेवटची 31 तारीख येते की जी आपली दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात. त्यामुळे चौथं देखील या ठिकाणी वाक्य बनून बरोबर योग्य ठरत असतं. आता याचे कॉन्सेप्ट काय काय, त्यासाठी तुम्ही माझं कॉन्सेप्टचा लेक्चर बघा. यामध्ये मी एकदम डिटेलमध्ये घेतो की कसे 5 शुक्रवार किंवा 5 गुरुवार, 5 रविवार, 28 दिवस वगैरे ह्या काही गोष्टी असतात ना, याच्या कन्सेप्ट सगळ्या मी एकदम बाहेरपर्यंत क्लिअर करून घेतो. सध्या तर या आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 3. कारण ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी असत्य ठरते आपलं. आलं लक्षात? बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 15 आहेत आपले, त्यामुळे आपल्याला भारात थोडं स्पीडनं घ्यावं लागेल. स्पर्धा परीक्षासाठी प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1 गुण वजा केला जातो. चाचणीमध्ये 0 मार्क मिळाले असतील तर 40 प्रश्नांच्या परीक्षेत त्याने किती उत्तरे चुकीची दिली हे आपल्याला शोधायचं आहे. प्रश्न बरोबर आला की 3 मार्क आणि प्रश्न चुकला की 1 मार्क वजा. आलं लक्षात? एकूण जर 40 प्रश्न आहेत बघा, 40 प्रश्नांची परीक्षा आहे. आपण काय करूया, चुकीची जी उत्तर आहेत ना ती x मानूया. म्हणजे x ही आहे चुकीच्या उत्तरांची संख्या. ते किती आहेत? x. म्हणजे मग बरोबर किती असणार? जर 40 प्रश्नांची जर पेपर असेल तर 40 मधनं x गेले हे असणार बरोबर उत्तर. म्हणजे हे बरोबर उत्तरे काय काय येणार? तर बरोबर उत्तर येणार 40 वजा x. आलं लक्षात? आता दिलेली कंडिशन यामध्ये पुट करायची. म्हणजे काय काय? प्रत्येक बरोबर उत्तराला 3 मार्क. म्हणजे बरोबर उत्तर किती आले त्याची? 40 वजा x ही झाली बरोबर उत्तर, गुणिले 3 मार्क, वजा, कारण वजा करतोय ना आपण आपल्या राज्यसेवेच्या किंवा PSI स्टेजच्या परीक्षेमध्ये बरोबर उत्तर आलेल्या मार्कातून चुकीची उत्तरे, आपण चुकीची उत्तरामुळे वजा झाले मार्क कमी करतो, ते वजा करायचं आणि x गुणिले एका प्रश्नाला किती चुकीचं उत्तर आहे किंवा चुकल्यावर किती गुण कमी होतात तर ते होतात 1. म्हणजे इथं आलं 1 × 1 इज इक्वल टू त्याला मिळालेले मार्क. आता मार्क किती मिळाले तर मिळाले 0 मार्क. त्याला बघा त्याला इथं लिहिले चाचणीत त्याला 0 गुण मिळाले. आता हीच कन्सेप्ट वापरायची, पण परीक्षेत जर आपल्याला मिळालं तर त्याला एकूण 60 मार्क मिळाले, 68 मार्क मिळाले तर ते इथं लिहायचं. पण या ठिकाणी आपल्याला 0 दिले त्यामुळे हे 0 इथं लिहून ठेवायचं. आत गुणाकार करायचा 3 × 4 = 12 म्हणजे हे झालं 120 वजा 3 गुणिले x हे झालं 3x वजा हे x बरोबर 0. 120 वजा वजा 3 + 1 4 हे झालं 4x बरोबर हे 0. हे 4x इकडे गेले की होणार प्लस, म्हणजे 120 बरोबर 4x म्हणजे x बरोबर 120 भागिले 4 बरोबर आलं हे 30. म्हणजे x म्हणजे काय मानले तर ती चुकीची उत्तर आहे आणि तेच आपल्याला विचारले. म्हणजे प्रश्नांची चुकलेली जी उत्तर आहेत ना तर ती किती प्रश्न चुकले त्याचे तर ते आहेत 30. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ठरतं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता पर्यायाने कसं जायचं बघा. जर 40 प्रश्नांची परीक्षा असेल आणि जर समजा 30 प्रश्न चुकले तर 30 गुणिले 1 म्हणजे 30 मार्क वजा होणार आणि 10 उत्तर बरोबर आली 40 पैकी 30 चुकल्यामुळं 10 गुणिले 3 हे झालं 30. हे 30 वजा 30 झाले 0. म्हणजे ऑप्शन देखील जाऊ शकतो. पण तुम्हाला ही कन्सेप्ट जर कळाली ना तर तुम्ही हा कन्सेप्ट मधल्या स्टेप्स एलिमिनेट करून तुम्ही बराबर उत्तर सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात? बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा,
दिलेल्या माहितीवरून उत्तर काढण्यासाठी ती माहिती पुरेपूर आहे की नाही हे आपल्याला शोधायचं आहे. काय म्हटले बघा, खालील प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. या पुस्तकात एकूण किती पानं आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी माहिती काय काय दिल्या, जनाने पुस्तकाच्या सुरुवातीपासून त्याची 132 पाने मोजली. म्हणजे सुरुवातीपासून 132 पानं मोजली कोण, जनाने. आता यावरून तर आपल्याला कळत नाही की ते किती पानाचं पुस्तक आहे. फक्त 132 पानं करून ती थांबू पण शकली असते. पुढे किती पानं ते कळत नाही. त्यामुळे फक्त ए माहितीवरून आपल्याला पुस्तकांची पानं किती आहेत हे कळत नाही. लक्षात, तिने किती पुस्तकं मोजली हे कळते, किती पानं मोजली हे कळते, पण त्या पुस्तकांच्या एकूण पानांची संख्या कळत नाही आहे, कारण तिनं फक्त 132च पानं मोजलेत. त्यामुळे फक्त एक ही माहिती पुरेशी नाही आहे. त्यामुळे बघा इथे केवळ ए ही माहिती पुरेशी नाही, ब ही माहिती आवश्यक, म्हणजे केवळ अ माहिती पुरेशी आहे. कारण ए वरून तर आपल्याला कळत नाही की त्या पुस्तकामध्ये पानं किती. त्यामुळे तिसरा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल झाला बघा आपला. ब बघूया आता, मोनूने पुस्तकाच्या शेवटच्या पानावरून 132 पानं मोजली. म्हणजे मोनूनं उलट्या बाजूनं 132 पानं मोजली. बरोबर आहे. जनानं सुरुवातीपासून जरी मोजली तरी आपल्याला पुस्तकाची पानं कळाली नाहीत. मोनूनं उलटं जरी मोजलं तरी 132 पानं मोजले आहेत. त्यावरून देखील आपल्याला कळत नाही की एकूण पुस्तकांच्या पानांची संख्या किती आहे. त्यामुळे फक्त ब वरून देखील आपल्याला माहिती कळत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इथे कॅन्सल होतो बघा. फक्त बी माहिती पुरेशी आहे, नाही पुरेशी नाही. ब वरून तर आपल्याला काहीच कळत नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 गेला. आता ए आणि बी ही दोन्ही माहिती एकत्र करून बघूया. जनाने पुस्तकाच्या सुरुवातीपासून 132 पानं मोजली आणि मोनूने पुस्तकाच्या शेवटापासून 132 पानं मोजली. पण बघा, सुरुवातीपासून 132 आणि शेवटपासून 132 म्हणजे 264 पानाचं पुस्तक झालं का ते, तर नाही. मध्ये आणि जास्त पानं असतात आणि ते 400 पानाचं देखील पुस्तक असू शकतं. पण जर आपल्याला तिसरं एक विधान दिलं असतं आणि मोनू आणि जना यांच्या पुस्तकांच्या दोघांच्या मधली जी संख्या जर आपल्याला दिली असती तर आपण निश्चितपणे सांगू शकलो असतो की एकूण पुस्तकं किती आहेत. त्यामुळं ए पण माहिती आणि बी पण माहिती जर दोन्ही एकत्र केले तरी देखील आपल्याला माहितीवरून पुस्तकांची पानं कळत नाहीत. त्यामुळे माहिती अ आणि ब ही एकत्र पुरेशी आहे हा देखील ऑप्शन जातो आणि ऑप्शन नंबर 4 शिल्लक राहतो की जो आहे माहिती ए आणि माहिती बी दोघांना एकत्र करून देखील आपल्याला पुस्तकांची पानं किती आहे हे काढता येत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ठरतोय आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून उत्तर काढण्यापेक्षा ते माहितीवरून उत्तरापर्यंत पोहोचता येतं का नाही हे शोधणं म्हणजे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. हा लक्षात. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी काय दिलेलं आहे, 6 विधानानंतर 3 संयोगाचा 4 संच दिलेले आहेत. तार्किकदृष्ट्या संबंधित ऑर्डर घेतलेला संच बघा. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत आणि पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन म्हणजे पहिल्या ऑप्शन मधल्या पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यावरून तिसरं कन्क्लुजन निघतं का ते बघायचं आहे. याचा सोपा उपाय काय आहे, सरळ ऑप्शनवरनं जायचं. आपण उलट्या बाजूने येऊया, कारण कसं आहे ऑप्शन नंबर 1 या ठिकाणचं बरोबर उत्तर येऊ शकतं. त्यामुळे आपण उलट्या बाजूने म्हणजे ऑप्शन नंबर 4 पासून येऊया. ऑप्शन नंबर 4 काय सांगितलंय, तर सी पहिलं विधान. सी विधान काय सांगते, कोणताही खेळाडू शाकाहारी नसतो. म्हणजे बघा या ठिकाणी हे झालं खेळाडू आणि हे झालं शाकाहारी. कोणताही खेळाडू शाकाहारी नाही म्हणजे नोचं रिलेशन आलं. त्यानंतर ए वाक्य काय सांगितले, सर्व हॉकीपट्टू खेळाडू आहेत. म्हणजे हॉकीपट्टू एक खेळाडूच्या आत येईल म्हणजे आतला जो सर्कल येईल तर तो येणार हॉकीवाल्यांचा. बरोबर. आणि त्याला कन्क्लुजन काय दिले तर ई दिले. ई नंबरचं कन्क्लुजन काय आहेत, सर्व खेळाडू शाकाहारी आहेत. आता बघा खेळाडू आणि शाकाहारीमध्ये जर नोचं रिलेशन असेल तर सर्व खेळाडू शाकाहारी आहेत हे तर त्याचं कन्क्लुजन येऊ शकत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 कॅन्सल झाला. बरोबर ना. तुम्हाला सिलॉजिझमच्या कन्सेप्ट माहित असतील मी गृहीत धरून चालतोय बरं काय. आता या ठिकाणी 3 नंबरचं बघूया. 3 नंबरचा पर्याय बी, डी आणि एफ दिले. बी वाक्य काय, काही खेळाडू हॉकी खेळतात. हे झालं खेळाडू आणि हे झालं हॉकी. पुढे काय म्हटलंय, डी विधान, काही हॉकीपट्टू शाकाहारी आहेत. म्हणजे हे हॉकी खेळणारे आहेत ना शाकाहारी आहेत. त्यावरून एफ नावाचं कन्क्लुजन काय निघतंय, एफ मध्ये काय सांगितलंय, कोणताही हॉकीपट्टू शाकाहारी नसतो. हे तर निघत नाही बघा. हॉकीपट्टू हा शाकाहारी यामध्ये काहीच रिलेशन दिले पण या ठिकाणी नसतो म्हणतंय. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 देखील कॅन्सल झाला कारण ते रिलेशन येऊ शकत नाही.
ऑप्शन नंबर 2 बघूया या ठिकाणी. ऑप्शन नंबर 2 मध्ये काय काय सांगितलंय, एफ, सी आणि ए. एफ विधान काय सांगितलं आपल्याला, कोणताही हॉकीपट्टू शाकाहारी नसतो. म्हणजे हॉकीपट्टू आणि शाकाहारी वेगळे वेगळे सर्कल येणार. हा झाला हॉकी, हा झाला शाकाहारी आणि यामध्ये आलं नोच रिलेशन. त्यानंतर सी विधान काय म्हणतं, कोणताही खेळाडू शाकाहारी नसतो. म्हणजे हा शाकाहारी झाला आणि ते खाली कोण येणार, तर खाली येणार खेळाडू. तर त्यावरून विधान ए काय बनतं किंवा कन्क्लुजन ए काय बनतं, सर्व हॉकीपट्टू खेळाडू आहेत. आता या ठिकाणी हॉकी आणि खेळाडू यामध्ये तर काही डायरेक्ट रिलेशन येत नाहीये, यामध्ये आपण सरळ सरळ नोचं रिलेशन म्हणू शकतो या आकृतीनुसार. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 देखील या ठिकाणी फेल जातो. आता बघूया आपण ऑप्शन नंबर 1 तो कसा बरोबर येतो ते बघूया. काय काय सांगितले, सी, ए आणि एफ. आता सी मध्ये काय दिले, कोणताही खेळाडू शाकाहारी नसतो. म्हणजे हा झाला खेळाडू आणि हा झाला शाकाहारी. इथे नोचं रिलेशन आलं. पुढे ए काय दिले, ए काय दिले, सर्व हॉकीपट्टू खेळाडू आहेत. म्हणजे खेळाडूच्या आतल्या बाजूला एक छोटा सर्कल येईल आणि हा आतला सर्कल हॉकीवाल्यांचा दर्शवेल. सर्व हॉकीपट्टू खेळाडू आहेत म्हणजे हॉकी आत आणि मोठा खेळाडूचं सर्कल मोठ्या बाजूला वरच्या बाजूला. तर यावरून एफ नावाचं कन्क्लुजन काय बनतंय बघा, कोणताही हॉकीपट्टू शाकाहारी नसतो. आता बघा, खेळाडूच्या आतल्या बाजूला सगळे हॉकीपट्टू आहेत आणि खेळाडूचं आणि शाकाहारीचं जर नोचं रिलेशन असेल तर अल्टिमेटली आपण असं म्हणू शकतो की कोणताही हॉकी खेळणारा शाकाहारी नाही. आणि तेच आपल्याला एफ विधानामध्ये दिलं आहे. म्हणजे पहिलं आणि दुसरं जर स्टेटमेंट असेल तर तिसरं जे आहे ना ते 100% याचं कन्क्लुजन बनतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे ठरतो आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आलं लक्षात. सिलॉजिझमचा आहे पण थोडा जास्त लेंथचा आहे, पण आपलं नशीब चांगलं की इथं पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला बरोबर उत्तर निघते. त्यामुळे बाकीचे चेक करत बसायची गरज नाही पडत आपल्याला, होय की नाही. त्यामुळं प्रश्न जरी मोठा असला, आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी उलट्या बाजून घेऊन गेलो की ते का बाकीचे ऑप्शन काय आहेत हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला उलट्या बाजून नेलो. पण परीक्षेमध्ये जर पहिलाच ऑप्शन जर आपल्याला बरोबर आला तर तोच मार्क करायचा आणि जायचं पुढं. आलं लक्षात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, हा सिटिंग अरेंजमेंटवरचा आहे. खाली दिलेली माहिती अभ्यासा आणि विसंगत पर्याय म्हणजे चुकीचा पर्याय निवडायचा आहे. ABCDEFG सूर्यास्त पाहण्यासाठी एका ओळीत बसलेत पण क्रमाने नाही. आता सूर्यास्त पाहायला बसलेत म्हणजे कोणत्या दिशेला बघत असणार, सूर्यास्त होतो पश्चिमेला, त्यामुळे पश्चिमेकडे तोंड करून बसलेत. पण या ठिकाणी बघा आपल्याला दिशा म्हणून अशा काही दिलेल्या नाहीत बाकीचे, त्यामुळे सरसकट त्यांनी वरच्या बाजूला तोंड करतायत, या बाजूला तोंड करून बसलेत असं लिहायचं. ABCDEFG या ठिकाणी बसल्यात असं पकडायचं. आता माहिती बघूया काय दिली. एफ आणि ए मध्ये फक्त 3 लोक बसलेले आहेत. म्हणजे एफ यांच्यामध्ये 3 लोक आणि तिथं ए. आता हे उलट्या बाजूने सुद्धा असू शकतात. म्हणजे ए या बाजूला मध्ये 3 लोक आणि एफ या बाजूला असू शकतात, कसंही होऊ शकतं. त्यामुळे आता ही माहिती आपण बाजूला लिहून ठेवूया. पुढे काय म्हटलंय, एफ किंवा ए दोघांपैकी कोणीही एका टोकाला बसलेलं नाहीये. म्हणजे दोन्ही टोकापैकी कोणीही दोघ जण कुठल्याही टोकाला बसले, त्यामुळे इथे एक पॉसिबिलिटी बनून जाते बघा. जर आपण एफ इथं लिहिलं तर 1 2 3 हे मधले लोक गेले आणि इथे आला ए, किंवा रिव्हर्स पोझिशन सुद्धा होऊ शकते. म्हणजे ए इथं येऊ शकतो, मधले 3 लोक आणि इथे येणार एफ. या 2 कंडिशन इथं बसल्या. पुढे काय म्हटले, ए आणि जी मध्ये फक्त 2 लोक बसलेत. म्हणजे हा ए आणि जी. आता जी तर या बाजूला येऊ शकत नाही कारण इकडच्या बाजूला फक्त एकच माणूस आहे. पण ए आणि जी मध्ये 2 लोक बसतात, याचा अर्थ जी इथंच यायला पाहिजे तरच ए आणि जी मध्ये 2 लोक येतात. किंवा ए आणि जी मध्ये जी इथं यायला पाहिजे, कारण इकडे लिहून तर चालणार नाही कारण इकडे फक्त एकच व्यक्ती बसलेला आहे एच्या. त्यामुळे या 2 पोझिशन बनतात इथे. पुढे ए किंवा एफ यांच्या ई हा ए किंवा एफ यांच्या एकाच्याही शेजारी नाही. म्हणजे ई जो आहे ना तो ए किंवा एफच्या शेजारी येणार नाही, राहते फक्त एकच पोझिशन. तर ती आहे ई साठी ही. कारण जर आपण ई इथं लिहिलं तर एफच्या शेजारी होणार, त्यामुळे इथे पोझिशन येत नाही. ई इथं लिहिलं तर एच्या शेजारी येतो, त्यामुळे ही देखील पोझिशन जाते. ईची ही देखील पोझिशन जाते कारण ए आणि एफच्या शेजारी येतात. इथं पण बघा ई इथं लिहू शकत नाही आपण, ई इथं लिहू शकत नाही, ई इथं लिहू शकत नाही, त्यामुळे ईची जागा उरते फक्त ही. आलं लक्षात. म्हणजे ई
या बरोबर मध्ये फिक्स होऊन जातो. पुढची माहिती बघूया. ई हा बीच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. ई हा बीच्या, मग बी जर आपण इथे लिहिलं तर पहिला दुसरा तिसरा इथं बनतं, म्हणजे बीची पोझिशन झाली ही. पुढे खालच्या पॉसिबिलिटीमध्ये गेली बी आपण जर इथं लिहिलं तर पहिला दुसरा तिसरा, बीच्या उजव्या बाजूला तिसरा एफ बसतो. आता बघा, बी हा ए चा जवळचा शेजारी नाही, त्यामुळे ही खालची कंडिशन किंवा ही पॉसिबिलिटी आपली कॅन्सल होते, कारण बी आणि ए शेजारी शेजारी यायला लागल्यात. त्यामुळे बी हा एफ चा शेजारी बनतो, त्यामुळे खालची कंडिशन गेली. उरती फक्त एकच. काय म्हटले? ई हा सी चा शेजारी नाही, म्हणजे सी इथं येणार नाही कारण ई चा शेजारी होता, त्यामुळे सी होतं इथं. उरती फक्त एकच व्यक्ती, ए बी सी, उरती डी, डी आला आपला इथं. म्हणजे बी एफ जी ई डी ए सी ही अशा पद्धतीने यांची अरेंजमेंट झाली. आलं लक्षात? पॉसिबिलिटी बनवल्यामुळं आपला प्रश्न सोपा होतो. नाहीतर वरच्या एका पॉसिबिलिटीने गेलं आणि ते पुन्हा खोडून पुन्हा एकदा पहिल्यापासून वाचत जायला तसं करायचं नाही. दोन पॉसिबिलिटी आधीच बनवून घ्यायच्या. पॉसिबिलिटीसाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ घेतो, त्यामध्ये मी तुम्हाला पॉसिबिलिटी कशा कशा घ्यायच्या आणि कशा कशा त्या इलिमिनेट करायच्या हे तुम्हाला नक्कीच सांगेन. आलं लक्षात? तर बघा, पर्यायामध्ये चुकीचा पर्याय कुठला आहे ते शोधूया. जी आणि बी हे एफ चे लगत शेजारी आहेत. हे बघा, हा जी आणि बी हे एफ च्या शेजारी आहेत, त्यामुळे पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर ठरतं. ए आणि ई जागा बदलल्यास ए सी च्या डावीकडून तिसरा होतो, म्हणजे ए च्या ठिकाणी जर ई आलं, या ठिकाणी बघा ए आणि ई यांची जागा बदलली, तर इथे समजा ई आलं आणि इथे ए आलं, तर सी च्या डावीकडून तिसरा होतो, म्हणजे इथे आलाय सी. सी च्या डावीकडे म्हणजे ही झाली डावी बाजू. पहिला दुसरा आणि तिसराच येतोय तो ए. जागा बदलल्यानंतर म्हणजे दुसरं वाक्य देखील या ठिकाणी बरोबर आलं. आता हे तुम्हाला समजलं पाहिजे बरं का, तुम्ही मुख्य परीक्षा देणार आहे, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला कळल्याच पाहिजेत. डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती, त्यामुळे दुसरं वाक्य देखील या ठिकाणी बरोबर ठरतं. तिसरं बघा, जर एच ई आणि जी मध्ये स्थान व्यापत असेल, म्हणजे ई आणि जी काय म्हटले बघा, एच ई आणि जी मध्ये स्थान व्यापत असेल तर सी च्या उजवीकडे असेल एच. पण या ठिकाणी बघा, एफ ई आणि जी एकमेकांच्या शेजारीच बसले, त्यामुळे त्यांच्या मध्ये कोण येऊ शकत नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी फेल ठरतो. चौथं चेक करून बघूया. एफ हा जी च्या डावीकडे किंवा उजवीकडे असू शकतो. एफ हा जी च्या डावीकडे किंवा उजवीकडे हे देखील वेगळंच वाक्य बनतं, कारण आपल्याला 100% माहित आहे की ते जी च्या डाव्या बाजूलाच आहे, त्यामुळे चौथा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल ठरतं. ऑप्शन नंबर 3 चेक करूया आपण. इथं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. जर एच ई आणि जी मध्ये स्थान व्यापत असेल तर तो सी च्या उजवीकडे होतो. इथे थोडं काहीतरी या ऑप्शन मध्ये मला चेक करावं लागेल, कारण इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाल्यासारखी दिसते, त्यामुळे हे वाक्यच आपण इथनं काढून टाकूया. इथे फक्त एफ हा जी च्या डावीकडे किंवा उजवीकडे असू शकतो, हे वाक्य तर या ठिकाणी तंतोतंत काय बसत नाही. आपण या ठिकाणी 100% म्हणू शकतो की एफ जो आहे ना, तो जी च्या डाव्याच बाजूला आहे, इकडच्या बाजूला म्हणजे डावी बाजू झाली. त्यामुळे चौथं वाक्य या ठिकाणी चुकीचं ठरतं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ठरतं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. का? कारण ते विसंगत आहे. अलग लक्षात. तिसऱ्या वाक्याबद्दल मी तुम्हाला चेक करून व्हेरीफाय करून सांगतो की तिसरं वाक्य काय असेल, हे मी आपल्या प्रॅक्टिसमध्ये हा प्रश्न घेतो. अलग लक्षात, काळजी करू नका तुम्ही. बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, 1008 याचा गुणाकार करण्यासाठी किंवा या संख्येला कितीने गुणलं तर तो पूर्ण वर्ग बनतो हे आपल्याला शोधायचं. म्हणजे 1008 ला जर आपण 8 न गुणलं तर हे किती होणार? 8064. पुढे 1008 ला जर 7 ने गुणलं तर हे किती होणार? 7056. पुढे 1008 ला जर 2 ने गुणलं तर हे किती होणार? 2016. आणि 1008 ला 5 ने गुणलं तर हे होणार 5040. आता यातला पूर्ण वर्ग कोणता आहे ते कळलं पाहिजे आपल्याला. पूर्ण वर्ग काढायचा असेल तर त्यासाठी मी एक वेगळा तुम्हाला शॉर्टकट सांगतो की ज्यावरून आपल्याला पूर्ण वर्ग काढता येईल. पण सध्या तरी या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 की ज्याला आपण 7 म्हटलाय, हा जो 7056 आहे ना, हा पूर्ण वर्ग आहे.
त्यामुळे ऑप्शन नंबर 2 ठरतं हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. चालेल, यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ बनवतो, तुम्हाला हे लक्षात येईल हे आपण कसं शोधलं ते. अलग लक्षात. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत 15,000 आहे. म्हणजे 3 वस्तूंची सरासरी किंमत म्हटले. जर 3 वस्तूंची सरासरी जर 15,000 असेल तर टोटल त्या 3 वस्तूंची किंमत किती होणार, तर ती होणार 15,000 गुणिले 3 बरोबर हे झालं 45,000. आलं का लक्षात? सरासरी जर 15,000 येत असेल 3 वस्तूंची तर त्या 3 वस्तूंची टोटल किंमत किती झाली, तर ती झाली 45,000. 15 गुणिले 3. जर त्या 3 वस्तूंची किंमत 3 5 7 असेल तर सर्वात स्वस्त वस्तू कोणती, हे काढायचं कसं बघा. काय करायचं, कुठली विचारले आपल्याला, सगळ्यात स्वस्त कुठली येणार, 3 गुणिले काहीतरी किंमत असलेली वस्तू सगळ्यात स्वस्त येणार, कारण त्याचा रेशो कमी आहे ना सगळ्यात. त्यामुळे हे वरती लिहायचं 3 आणि खाली करायची या सगळ्यांची बेरीज. 3 + 5 + 7 हे किती होणार, तर 7 + 3 10, 10 + 3 5 15, म्हणजे खाली आलं 15 आणि गुणिले ही टोटल केली ना 45,000. आपल्याला सर्वात स्वस्त वस्तूंची किंमत मिळून जाते. 3 × 3 3 5 15, 5 × 5 5 9 45, म्हणजे हे झालं 9,000. याचा अर्थ 9,000 रुपयाचे वस्तू जी आहे ती असणार सर्वात स्वस्त, म्हणजे ऑप्शन नंबर 3. सर्वात महाग विचारलं तर काय करणार, सर्वात महाग करायचं असेल तर सर्वात महाग कुठले येणार, 7. 7 भागिले 15 गुणिले 45,000. 15 × 15 15 × 45, 3 7 21, म्हणजे 21,000ची जी वस्तू असणार आहे ना तर ती असणार आहे सर्वात महाग. मध्यम विचारले तर काय 5 भागिले 15 करायची, किंवा सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग यांच्या वस्तूंची जर किंमत विचारली एकत्र, सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग, तर किती होणार, 3 + 7 भागिले 15 गुणिले 45,000. 15 × 15 15 × 45, 7 + 3 10, 10 गुणिले 30 हे झालं 30,000. म्हणजे सर्वात स्वस्त वस्तू अधिक सर्वात महाग वस्तू यांची बेरीज किती होणार, 30 होणार. बघा इथं काढले 9,000 + 21,000. 9 + 21 झालं हे 30, म्हणजे 30,000 सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग वस्तूंची एकत्र बेरीज. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ज्याचं काढायचं ते वरती ठेवायचं, सगळ्याची टोटल खाली द्यायची आणि एकूण पैसे किती आहेत त्याला गुणाकार करून द्यायचा. आलं लक्षात? वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. हे प्रश्न तोंडी पण निघतात बरं का, तुम्हाला कन्सेप्ट कळाले तर. पुढचा प्रश्न बघूया. 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या 2 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकीच असलेल्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काय असेल. म्हणजे काय, 6 सेंटीमीटर असलेला एक सर्कल आणि 8 सेंटीमीटर त्रिज्या असलेला एक सर्कल, या दोघांच्या क्षेत्रफळाची बेरीज केली. आता सर्कलचं क्षेत्रफळ काय आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ, तर ते असतं πr², बरोबर. πr² हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता 6 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ अधिक 8 सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाचं जर आपण स्क्वेअर केलं तर मिळतं आपल्याला मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. म्हणजे पाय इंटू पहिल्या वर्तुळाचं काय त्रिज्या तर आहे 6, म्हणजे पाय इंटू 6चा वर्ग अधिक पाय इंटू 8चा वर्ग बरोबर किती असणार आहे, मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय इंटू त्याला आपण मोठ्या वर्तुळाला आपण आर म्हणूया, कॅपिटल आर, हे r² असणार. अलग लक्षात. 6चा त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ प्लस 8 त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ या दोघांची बेरीज केली तर एक मोठा सर्कल बनतो. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल म्हणजे आपल्याला हे विचारले r. आता बघा पाय कॉमन काढूया दोन्ही ठिकाणाहून, म्हणजे 6चा वर्ग आला 36 अधिक 8चा वर्ग आला 64 बरोबर पाय गुणिले r². आता या पायला हे पाय कॅन्सल झालं, हे शाळेतलं गणित आहे तुम्हाला कळलंच पाहिजे. r² बरोबर 36 अधिक 64 हे किती होतं 100. जर r² बरोबर 100 असेल तर दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ घ्यायचं. r बरोबर बनतं 100, कशाचं वर्गमूळ आहे तर ते आहे 10, म्हणजे r बरोबर 10 बनतं. याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 ठरतं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. म्हणजे 6 सेंटीमीटर वर्तुळ, 6 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ याच्यामध्ये जर आपण 8 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं स्क्वेअर जोडलं तर एकूण जे मोठं सर्कल बनेल तर त्या सर्कलची जी त्रिज्या असणार आहे तर ती असणार आहे 10 सेंटीमीटरची बरोबर. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. यामुळे बघा आपण जर ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेची तयारी करत असो तर आपल्याला बीजगणित, भूमिती, मेन्सुरेशन वगैरे सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्यावर बऱ्यापैकी एक प्रश्न आपल्याला पडतच आहे.
इथे काय म्हटलंय बघा, 25 8 9 25 8 9 स्टार 1, याला जर 11ने पूर्ण भाग जात असेल तर या स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे. आपण काय करूया, भाग घालवतच जाऊया. म्हणजे काय करायचं बघा, ह्याला सरळ 11ने भाग घालूया. पूर्ण भाग झाला पाहिजे, बाकी काही शिल्लक राहता कामा नये. 11 एके 11, 11 दोन्ही 22, इथे आलं 3, 11 त्रिक 33, 38 मधून 33 गेले, उरलं 5, 11 पाची 55, म्हणजे इथे किती आलं 4. म्हणजे जर या स्टारच्या ठिकाणी आपण 3 नंबर ठेवला तर किती होणार, 11 त्रिक 33 आणि उरणार 9. आलं का लक्षात? जर इथे आपण स्टारच्या ठिकाणी 3 ठेवलं तर पूर्ण भाग जात नाही. या ठिकाणी इथे 4 आहे आणि इथे 1 उरलाय, म्हणजे शेवटचा पूर्ण भाग घालवण्यासाठी इथे 1 हातचा यायला पाहिजे. आलं का लक्षात? तरच 11 एके 11 होईल आणि पूर्ण भाग जाईल. आणि जर इथे 1 यायला हवा असेल तर इथे 4 असेल तर इथे 100% 5 यायला पाहिजे. म्हणजे 11 एके 11, 11 चोक 44 केलं तर इथे 1 उरतं आणि 11 एके 11 असा पूर्ण भाग जातो. म्हणजे कसं इथे गिसमिट झालेत, मी तुम्हाला पूर्ण लिहून दाखवतो. 2 5 8 9 5 1. आता याला 11ने पूर्ण भाग घालून जाऊया. 11 एके 11, 11 दुने 22, आलं 3, 11 त्रिक 33, आलं 5, 11 चोक 11 पाची 55, इथे आलं 4, 11 चोक 44, इथे आलं 1, 11 एके 11. म्हणजे स्टार या ठिकाणी जर आपण 5 ठेवलं तरच आपण 11ला पूर्णपणे भाग घालू शकतो. दुसऱ्या कुठल्या संख्या ठेवल्या तर त्याने पूर्ण भाग जात नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे ठरतं बरोबर उत्तर. आलं लक्षात? अशा प्रश्नांना सोडवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, तरच आपण या ठिकाणी कोणता नंबर लिहू शकतो हे गेस करू शकतो. आलं लक्षात? वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, सुशांतने साध्या व्याजासह 1600 रुपयांचे कर्ज घेतले. म्हणजे सरळ व्याजाने कर्ज घेतलं आणि व्याज दरा एवढीच वर्षे असतील. म्हणजे या ठिकाणी बघा फॉर्म्युला काय असतो आपला, I बरोबर PNR डिवाइडेड बाय 100. हे I म्हणजे काय तर I असतो व्याज, P म्हणजे काय मुदलाची संख्या, N म्हणजे काय असतं तर N म्हणजे असतात वर्ष आणि R म्हणजे असतात रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर. या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, व्याज दरा एवढीच वर्षात, म्हणजे इथे N बरोबर सांगितले आपल्याला R. त्याने कर्जाच्या शेवटी व्याज म्हणून 784 रुपये दिले. म्हणजे I बरोबर काय दिले 784, P बरोबर काय दिले, P बरोबर दिले 1600 रुपये कर्ज. तर आपल्याला व्याजाचा दर म्हणजे R किती आहे ते शोधायचं आहे. या सगळ्या किमती या ठिकाणी पुट करूया. म्हणजे 784 बरोबर P किती आहे तर ते आहे 1600 गुणिले आपल्याला काय शोधायचं आहे R. N बरोबरच R आहे, त्यामुळे N च्या ऐवजी आपण इथं R लिहूया. R गुणिले R भागिले 100. या 2 शून्य नाही 2 शून्य गेले. 16 एके 4 चोक 16, 4 एके 4, इथे आला 3, 9 चोक 36, इथे आलं 2, 7 चोक 28, 6 चोक 24 म्हणजे त्याला 6. म्हणजे R स्क्वेअर बरोबर काय बनलं 196 भागिले 4. दोन्ही ठिकाणचा वर्गमूळ घेऊया. म्हणजे R बरोबर काय बनतं 196 कशाचा वर्गमूळ आहे तर ते आहे 14चा आणि 4 कशाचा वर्ग आहे तर तो आहे 2चा. म्हणजे 7 एके 7, 7 दोन्ही 14, म्हणजे R बरोबर बनतं 7. याचा अर्थ व्याज दर असणार आहे 7 आणि वर्ष पण देखील तेवढेच असणार आहे, ते असणार आहेत 7. म्हणजे 1600 रुपयाचं व्याज 7% व्याज दरानं 7 वर्षासाठी ठेवलं तर त्याचं व्याज किती बनतं तर ते बनतं 784. म्हणजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर बनतं 7. आलं लक्षात? फक्त या ठिकाणी आपल्याला कन्सेप्ट काय करणं महत्वाची होती, व्याज दर एवढंच वर्ष घेतलं तर तिथं R आहे ना ते Nच्या जागी यायचं आणि तिथे करायचं R स्क्वेअर. आलं लक्षात? प्रश्न बरोबर सुटतात, कारण हे असे जे प्रश्न असतात ना तेवढ्याच वर्ष किंवा व्याजदर आणि वर्ष समान असतील तर ते सर्वसाधारण ही जी संख्या असते ना तर ही एक प्रकारे काहीतरी एकतर कुठल्या तरी संख्येचा वर्ग असू शकते किंवा भाग घालल्यानंतर ती कुठल्या तरी संख्येचा वर्ग बनते. हे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. आलं लक्षात? बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बहुतेक हा आपला शेवटचा नाही आहेत, अजून 2 प्रश्न आहेत. 15 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत ना. या ठिकाणी काय म्हटले बघा, जर वाहनाच्या चाकाचा व्यास 3.5 मीटर असेल तर 2.2 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला किती फेऱ्या माराव्या लागतील हे शोधायचं आहे. आता हे काय असतं बघा फॉर्म्युला,
त्या फेरीचा फॉर्म्युला काय असतोय, n गुणिले त्या चाकाचा सर्कम्फरन्स. आलं लक्षात? म्हणजे एकूण किती फेऱ्या, फेरी बरोबर अंतर बरोबर किती फेऱ्या म्हणजे n गुणिले 2πr बरोबर. सर्कम्फरन्स म्हणजे परिमितीचा काय फॉर्म्युला आहे सर्कलच्या, तर तो आहे 2πr. म्हणजे अंतर बरोबर n. आता हे n किती असतात, हे n असतात फेऱ्या. हेच विचारलं आपल्याला, त्या चाक फिरण्याची संख्या शोधा, म्हणजे किती वेळा चाक फिरेल 2.2 किलोमीटर अंतर कापण्यासाठी, ते आपल्याला विचारायचं आहे. आता चाकाचा व्यास दिलाय मीटरमध्ये आणि हे दिलंय किलोमीटरमध्ये. त्यामुळं एक तर मीटरचं किलोमीटर करा किंवा किलोमीटरचं मीटर करा. सोपं काय पडतं, किलोमीटरचं मीटर करणं. त्यामुळे 2.2 त्याला आपण जर 1000 किलोमीटरने गुणलं तर हे मीटरमध्ये कन्वर्ट होतं. 2.2 गुणिले 1000 हे होतं 2200. म्हणजे 2200 मीटर अंतर कापताना जर व्यास 3.5 मीटर असेल तर किती फेऱ्या होतील ते काढायचं. आता बघा, हे व्यास दिले, व्यास किती असते, व्यास म्हणजे d बरोबर 2r. आता या 2r ला आपण d मध्ये लिहूया, म्हणजे अंतर किती आहे 2200 मीटर बरोबर n गुणिले हे पाय गुणिले 2r म्हणजे किती d आणि हे किती आहे 3.5 मीटर बरोबर. म्हणजे 2200 बरोबर n गुणिले पायची किंमत किती असते, पायची किंमत असते 22/7 किंवा 3.14. आपल्याला जसं सोयीस्कर कॅल्क्युलेशनला पडतं त्याप्रमाणे घ्यायचं. आता इथे 22/7 घेतलं तर ह्या 22 ला हे 22 कॅन्सल करणं सोपं पडतं. त्यामुळे आपण आहे तसं आता लिहून घेऊया. 22 × 22 22 × 22 हे झालं 100. हे 7 इकडे गेलं किंवा आपण इथे भाग घालूया. 3.5 × 3.5 3.5 2 7 आले की नाही. 35 2 70 म्हणजे 3.5 गुणिले 2 7 आणि हे 2 इकडे गेलं की n बरोबर होऊन जातं 2 गुणिले 100 बरोबर 200. याचा अर्थ जर 3.5 मीटरच्या चाकाचा व्यास असेल आणि जर तो 2.2 किलोमीटर अंतर जात असेल तर एकूण चाक किती वेळा फिरणार, तर ते फिरणार 200 वेळा. आलं लक्षात? 200 ही असते संख्या, त्यामुळे याला कुठलंही युनिट येत नाही. आलं लक्षात? बघूया पुढचा प्रश्न की जो आपला शेवटचा आहे. पार्ट 2 आपण अपलोड करूयाच, पण या ठिकाणी बघा, हा प्रश्न विचारला जाण्याचं मला पण आश्चर्य वाटलंय. हा 2018चा पेपर आहे. हा प्रश्न विचारलाय बघा त्याने कसा. एक रेषा y बरोबर 7 जर असेल तर ते कोणत्या अक्षाशी समांतर असेल हे आपल्याला विचारले. तुम्हाला हे x वगैरे असं काहीतरी बार तुम्ही चार्ट काढला असेल की नाही शाळेमध्ये असताना, हे जर तिरका आले समजून घ्या तुम्ही. हा उभा असतो y ॲक्सिस अक्ष आणि हा असतो x ॲक्सिस बरोबर. एक्सच्या या बाजूला सगळे पॉझिटिव्ह संख्या असतात 1 2 3 4 5 आणि इकडच्या बाजूला असतात निगेटिव्ह. मध्ये असतं 0 -1 -2 -3 -4 -5. y असतो तो वरच्या बाजूला पॉझिटिव्ह असतो म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8 आणि खालच्या बाजूला मायनस म्हणजे -1 -2 -3 -4 -5 असं करत हे एक्स ॲक्सिस असतं. आणि वाय ॲक्सिस आपल्याला काय म्हटले, एक रेषा y बरोबर 7 आहे. y बरोबर 7 म्हणजे पॉइंट झाला हा इथं आणि ती रेषा येणार अशी आडवी. आलं का नाही लक्षात? y बरोबर 7 दिला असेल तर 7 मधून जाणारी आपल्याला आडवी रेष काढावी लागते. हे बेसिक बीजगणित आहे, शाळेत शिकलोय आपण. माहित नाही म्हणायचं नाही, कारण हे 7वी 8वी 9वी 3 वर्ष शिकलोय आपण. आलं लक्षात? तर ही जी रेषा आहे ना, ही रेषा कशाला समांतर आहे बघा, तर ही रेषा या खालच्या आडव्या x ॲक्सिसला समांतर आहे. त्यामुळे x अक्ष हे ठरतं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर म्हणजे 4. जर आपल्याला असं दिलं x बरोबर -6 दिलं तर x ॲक्सिस वरचा -6चा पॉइंट बघायचा आणि त्यामधून जाणारी रेषा काढायची. ही रेषा आता कशाला समांतर दिसते बघा, ही रेषा दिसते y ॲक्सिसला समांतर, म्हणजे x - y ही असते y ॲक्सिसला समांतर. आलं लक्षात? ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या आपण शाळेत शिकलोय. वाटल्यास मी स्वतंत्र याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवीन या ॲक्सिसवरचा. आलं लक्षात? तुर्तच आपण हे लक्षात ठेवा की x बरोबर जर y बरोबर 7 दिला असेल तर y ॲक्सिस मधल्या 7 मधून अशी एक रेष मारायची आणि ती कशाला समांतर आहे, तर ती आहे x ॲक्सिसला समांतर. म्हणजे x अक्ष ऑप्शन नंबर 4 हे ठरतं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. चालेल, हे झाले आपले पार्ट 1चे 15 प्रश्न. उरलेले प्रश्न आपण घेऊया पार्ट 2 मध्ये.
जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। सोबतच जर आपण बघितलं तर कट ऑफ हा दिवसेंदिवस हनुमानाच्या शेपटीसारखा वाढतच चाललेला आहे। त्यामुळे आपली तयारी चोखच असली पाहिजे। मुख्य परीक्षेमध्ये कुठलाही टॉपिक आपण सोडून चालत नाही। हे काय आपली डिग्रीची परीक्षा नाही की ठराविक आपण विषय सोडून दिला नाही, असं करून चालत नाही। सर्व टॉपिक केलेच पाहिजेत आणि त्या टॉपिकवर कसे प्रश्न येतात हे माहिती असण्यासाठी हे मी केलेले विश्लेषण तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकेल। चालेल, तर आज या ठिकाणी मी थांबतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।